नमस्कार. खरं तर भुयारी गटार ही योजना अत्यंत जिव्हाळ्याची मालवणवासियांसाठी आहे. परंतु या भुयारी गटारचं काम गेले 17 ते 18 वर्ष होत नाही आहे. त्या ठेकेदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव सत्ताधारी असतील, प्रशासन असतील हे देत नाही आहे. मी परत सांगतो आहे, ही जी योजनेसाठी जवळपास 43-45 कोटी रुपये खर्च करून या योजनेचा एकही रुपया म्हणजे ती पूर्ण योजना कोलॅप्स झाल्यासारखी आज त्या ठिकाणी आहे. जे अधिकारी असतील, जे प्रशासकीय असतील किंवा ठेकेदार असतील त्यांना घेऊन सभागृहामध्ये अधिकृत भुयारी गटार संदर्भात आढावा बैठक लावावी. त्याप्रमाणे साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही ही 1 महिन्याच्या आत भुयारी गटार संदर्भात योजनेच्या संदर्भात सभागृहात मीटिंग लावत आहोत आणि त्यालाही आम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे मालवण शहर हे पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे, पण आज मालवण शहराच्या दरवाजावर म्हणजे देववाडच्या पुलावर अनाधिकृत स्टॉल एवढे विळखले आलेले आहेत की मालवणची दुर्दशा म्हणावी लागेल. आता मी त्याचे थोडक्यात जी आपण ज्यावेळी एखाद्या बिल्डिंगला असतील, कॉम्प्लेक्सला असेल, ज्यावेळी आपण ओसी देतो त्यावेळी जी सेटबॅकची लाईन असते, तिची जागा असते, ही खरं तर नगरपालिकेची असते. नगरपालिकेने ती त्याच वेळी ताब्यात घेतली पाहिजे, परंतु अशी कोणतीही गोष्ट नगरपालिका करत नाही आहेत. खरं तर सत्ताधारी त्या नगरपालिकेला, प्रशासनाला पाठीशी घालत आहेत आणि अशी प्रकारची गोष्ट करायला देत नाहीत. याचं कारण त्या सेटबॅक लाईनच्या जागेमध्ये जे स्टॉल उभा केलेले आहेत त्या स्टॉलमध्ये विशिष्ट प्रकारच्या पक्षाच्या पदाधिकारी हप्ते घेत आहेत आणि हे अनधिकृत स्टॉल चालू आहेत त्यांच्यावरच असताना. त्यामुळे लवकरात नागरिकांना त्याचा त्रास होतो आहे. आज पुढे गणेश चतुर्थी येते आहे. मालवण शहरामध्ये ट्रॅफिकच्या समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की लोक वारंवार अपघात होत आहेत, तरी पण प्रशासन ठप्प आहे. सत्ताधारी यावर काही बोलत नाही आहेत. आम्ही साहेबांना विनंती केली की बाबा हे स्टॉल जे स्टॉल आहेत ते एका गणेश चतुर्थीच्या आत तात्काळ हटवले गेले पाहिजेत. आज तिथे पार्किंग आहे. आज मालवण शहरातल्या प्रत्येक नागरिकाला जर विचारलं तर मालवण शहराचं पार्किंगच कोणाला दिसणार नाही, कारण त्या ठिकाणी अनधिकृत स्टॉल हे त्या समोर बांधले गेलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर उठवणार असं साहेबांनी सांगितलेलं आहे. 1 महिन्याच्या आत, गणपतीच्या आत अशी या सर्व मुद्द्यांवर साहेब आता आम्हाला लेखी आश्वासन देणार आहेत, लेखी स्वरूप पत्र देणार आहेत आणि या संदर्भात आम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स प्रशासनाला दिलेला आहे. आता आम्हाला लेखी पत्र मिळाल्यावर आम्ही उपोषण आमचं मागे घेणार, स्थगित करणार आहोत. परंतु परत सांगतो, जर यावर कोणतीही कारवाई झाली नाही तर याच ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक आमरण उपोषणाचा इशारा परत देणार आहोत. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमचे आचरेकर साहेब असतील, जे आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा त्या उपोषणाला सामोरं जाणार. त्यामुळे प्रशासनाने, सत्ताधाऱ्यांनी असतील या विषयाचा लवकरात लवकर निपटारा करावा. 8 महिन्यात काय 1 महिन्यात डम्पिंग ग्राउंड साफ झालं पाहिजे होतं. त्या ठिकाणी आपले पैसे दिलेले आहेत. हे एवढ्या साऱ्या तक्रारी एका दिवसात येत आहेत की आमच्या घरोघर कचरा उचलला जात नाही. आणि खरोखरच जर SIनी आणि जे काय आरोग्य विभागाशी निगडीत सत्ताधारी आहेत त्यांनी हे काम केलं तर मला वाटत नाही की 2000 ते 1500 घराच्या वरती यांचा रोजचा कचरा उचलला जात नाही. आणि हे संगनमताने बिल काढून त्याला आपला जो काही मालवणवासियांचा पैसा आहे तो फुकट घालवत आहेत. आणि हा फुकट म्हणजे कचऱ्यासारखा पैसा फुकट गेला असं म्हणू शकतो, कारण तो जवळपास 1000 लाखोत नाही त्या घरात त्याचं बिल आहे आणि तो सबसेल फेल आहे. कारण तुम्ही लोकांच्याच समस्या आहेत, डास वाढले आहेत, कचरा खूप होतोय, तर त्याच्यावर लोकांनी स्वतःहून पुढे येऊन या तक्रारी द्याव्यात. आणि हे मात्र लक्षात ठेवावं की कचरा हा घराच्या दारात येऊनच उचलला गेला पाहिजे असं त्या टेंडरमध्ये म्हटलेलं आहे. आणि कोणाला याची माहिती हवी असेल तर नक्कीच आम्हाला फोन करा. 100% आम्ही सगळी माहिती तुम्हाला देऊ.